शाश्वत होणार आहेत. ते बँक ऑफ इंडियामधनं 30 वर्ष सर्व्हिस करून चीफ मॅनेजर या पदावर रिटायर झाले. त्याच्या आधीपासूनच ते योगाभ्यास करत आहेत आणि योगामध्ये त्यांनी भरपूर काय काय केलेलं आहे. ते सांगितलं तर पुढचा अर्धा तास इथे जाईल. थोडंसं मी इथे सांगतो. नॅचरोपॅथीमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. योगाभ्यासामध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. एस व्यासा या संस्थेमधनं त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. MSc केलेला आहे. त्याच्यामधनं त्यांनी योगा सर्टिफिकेशन बोर्डवर ते आहेत. त्याचे मास्टर आहेत. ते योगा सर्टिफिकेशन बोर्डच्या पेपर्स तपासणारे एक्झामिनर आहेत. ते अशा वेगवेगळ्या विषयामध्ये मास्टर असलेले आज आपल्याला इथे वक्ता म्हणून मिळालेले आहेत. मी अधिक वेळ न घेता मेनन साहेबांना विनंती करेन त्यांनी त्यांचं बोलणं सुरू करावं. धन्यवाद. हा जो योगचक्र परिषद आहे विवेकानंद केंद्राला गेल्या वर्षी मी सबमिट केलं होतं माय प्रेझेंटेशन. हा जो प्रेझेंटेशन केला होता इंग्लिशमध्ये होता. मराठीत आमच्या गुरु विजय वाडेकर त्यांच्याकडून मी YCP एक्झाममध्ये पास झालो आणि आज मी एक्झामर म्हणून आहे. त्यांच्या कृपेने त्यांनी मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यांना धन्यवाद देतो मी आणि सुरुवात हे करू. उपनिषदाबद्दल तुम्ही बरेच काय ऐकले असतील. 108 उपनिषद आहे. सारांश मी सांगतो आणि त्याच्यामध्ये 20 योगा उपनिषद आहे. तर सगळ्यांना नावं घेतल्या योग चूडामणी उपनिषद, कुंडलिनी उपनिषद, योगतत्व उपनिषद एक आहे, तेजोविद्या उपनिषद, शांतदेव उपनिषद वगैरे वगैरे. जास्त मी वेळ घेत नाही. तुम्ही तत्वबंध आता योग तत्व उपनिषद म्हणजे तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे द रियालिटी, द ट्रूथ, आज सत्य जे आहे. अँड दॅट्स इट मीन्स द टीचिंग्स हाऊ टू मेक द कनेक्शन विथ द अल्टिमेट रियालिटी. त्या आत्मसाक्षात्कार पोहोचण्यापर्यंत ते मार्ग आहे. ते मार्ग तत्व उपनिषदमध्ये दाखवलेले आहे. आणि ते आता पुढच्या याच्यामध्ये कृष्ण यजुर्वेद घेतलेलं आहे आणि त्याला 140 सूत्र आहेत आणि गिव्स 4 अवस्था: आरंभावस्था, घटावस्था, परिचय आणि निष्पत्ती अवस्था. हे जे अवस्था सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 8व्या प्रदर्शनामध्ये व्यवस्थित सांगितलं आहे. शेवटच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. त्या टाईप ऑफ रिलॅक्सेशन पतंजली उपनिषद समाजमध्ये सांगितलेलं आहे. इकडे त्यांनी नादानुसंधानामध्ये सांगितलेलं आहे हे. ओके. आणि तेच तत्व म्हणजे मराठीत जास्त बोलत नाही. आता याच्यामध्ये 4 अवस्था आहेत. नेक्स्ट आरंभावस्था, या आरंभावस्था, घटावस्था, परिचय, निष्पत्ती आणि निष्पत्ती अवस्था. हा श्लोकामध्ये 21 ते 64 आरंभावस्था म्हणजे आहे. घटावस्था 65 ते 81 पर्यंत आहे. 82 ते 128 परिचय अवस्था म्हणजे. निष्पत्ती अवस्था 129 ते 142 आहे. आता मंत्रयोगामध्ये मंत्रयोगामध्ये सगळ्यात पहिला मंत्रयोग आहे. हा मंत्रयोग, लययोग आणि अटयोग या तिन्ही आरंभ, घट आणि परिचय अवस्थामध्ये याला शास्त्र भार दिलेला आहे. आणि निष्पत्ती अवस्था शेवटच्या अवस्था म्हणजे राजयोगही आपण बोलतो पाहिजे. ते निष्पत्ती अवस्थामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे 129 ते 142 श्लोकामध्ये. आता मंत्रयोगामध्ये त्यांनी सांगितलं आहे एकाक्षम लक्षणम ब्रह्मण वाक्यम शृणम समास्त्रः मातृकृतेन मंत्र यादेशेन तू या जपेत. हे ब्राह्मणा, मी आता या सजीवानी वैशिष्ट्याच्या वर्णन करेन. कृपया त्या थोडक्यात एका जो मातृका आणि इतरांनी 12 वर्ष रचलेल्या मंत्राचा जप करतो हा 21 श्लोकामध्ये सांगितलेला आहे. लय अवका सांगितलं आहे. लय अवका निश्चितता कोटीच्या परिकृततः गच्छन्ति चित्तस्वप्न भुजंग विश्लेषण स एव लययोग त्रयस्त्र योगमतः सत्सुणः यमस्य नियमस्य आश्रम प्राणायामस्य. लयबुद्धी योग आणि मनाची लय लाखांच्या संख्येने वर्णन केलेले आहे. चालताना, उभे राहताना, झोपताना, खाताना, पिता असताना निष्कल्प परमेश्वराचं ध्यान करावं. तोच लयाचे योग आहे आणि माझ्याकडून अटयोग
यमन आणि नियम म्हणजे बसण्याची मुद्रा आणि श्वास रोखणे. लय योगाबद्दल आता आठव्याबद्दल त्यांनी आठ प्रकार सांगितलेले आहे. यमस्य नियमस्य आसनस्य प्राणायामस्य प्रत्याहार धारणा वध ध्यान श्रू मध्य हरि समाधी समत्व साष्टांग योग उच्यते. लय चित्ताचे शोषणाचे युक्ते आणि त्याच्या असंख्य मार्गाने वर्णन केले जातं. त्यापैकी एक आहे अंगावरील असलेल्या परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे. चालताना बसताना झोपताना किंवा खाताना अंकित ईश्वर देखील आणि लय योगा म्हणतात. याला कुंडलिनी योगा असेही म्हणतात. आठव्याचा 8 विभाग मी आता सांगितलेला आहे. त्याप्रमाणे चालण्यात आवश्यक असलेला माहिती आहे. आता 8व्या विभागानंतर मुद्रा पण सांगितलं. महामुद्रा महागड महावेदचे केसरी जालंधर उद्यान मूलबद्धस्य वत आज 26 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. चॅप्टर नंबर 1 मध्ये दीर्घ प्राणसंधान सिद्धांत श्रवणम स्मरणम वज्रोली जांभरोली सहितोली त्रिदा मता. महामुद्रा महाबद्ध महावेद आणि केसरी जालंधर उद्यान आणि मूलबद्धचे दीर्घ पावन सैन्य आणि सिद्धांत श्रवण प्रणव ओंकार मध्यंतर न करता उच्चारणेने आणि परम सत्य प्रकटीकरण एकने वज्रोळी आणि आंबरोळी आणि सहजोळी यांच्या निर्मित होत आहे. एक राजयोगाबद्दल त्यांनी 129 आणि 130 मध्ये शेवटच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ततो भवद्राजयोग नांतरा भवती ध्रुवम यदा तो राजयोगेन निष्पन्न योगिक्रिया तदा विवेक वैराग्यम जायते योगिनो ध्रुवम विष्णु नाम महायोगिनो महाभूत महातपा. मार्गे यदा दीपो दृश्यो पुरुषोत्तम या स्तोन्यम पुरुषोत्तम निष्पत्ती उद्गम. हे सांगितलं यम आणि यम आणि 5 यम आहे. अहिंसा सत्य असलेले ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. 5 नियम आहे. शौच संतोष स्वाध्याय आणि ईश्वर प्रणय. हे पतंजली म्हणून सांगितलेलं आहे. पतंजली यमनियमाबद्दल सांगितलेलं आहे. पतंजली आणखी सांगितलेलं आहे की अंतर बाह्यनियम आणि अंतर बाह्यनियम म्हणजे यमानियम आसन आणि प्राणायाम प्रत्याहार मध्यंतर हे आहे आणि धारणा ध्यान समाधी हा आंतरिक योग आहे. हा आपल्याला ईश्वराकडे घेऊन जातो. हा ईश्वर देव. आपण जे काय आता बघतोय जे आपण सरळ बघतोय योगा क्लासेस टेबल फक्त बाहेर योगा फक्त योग आसनाचे प्राणायाम कोणी यमाने नियम केले नाही. पूर्वीच्या काळी जे करायचे ते ऋषीमुनींच्या काळी ज्या ग्रंथ लिहिलं होतं त्यावेळी ते स्ट्रिक्टली 2-2 वर्ष 3-3 वर्ष यमाने नियमांचं पालन करायचे. यमाने नेहमी पालन केल्यानंतरच आसन चालू करायचं. 48 आसन सांगितलेलं आहे. 4 महत्वाचे आसन आहे. सिद्ध पद्मासन आणि सिंहासन हा 8व्या प्रतिमा सांगितलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. वरील आसनाच्या अभ्यासामुळे अडथळे म्हणजे आळशीपणा बढाई मागणे आणि वाईट संगत स्त्रियांची तळमळ आणि इतर काही अडथळे येतात. योगाभ्यास करण्यामध्ये मी डाएटमध्ये सांगितलेलं आहे. मोहिनी आलंब गरम तिखट मसालेदार पदार्थ अग्निष्ट सिंजस्त असलेल्या अन्न टाळावे. उपवास सकाळचा स्नान टाळावे. शिजवलेल्या गहू हिरव्या हरभरे आणि तांदूळ हे योगाच्या विकासासाठी सर्वात अनुकूल आहार आहे. त्याच्यामध्ये 8व्या मिताहारबद्दल एकदम स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. आणि पद्मासनामध्ये लहान प्रवेशद्वार खिडक्या नसलेल्या नेटके आणि स्वच्छ उदबत्त्याचा वास आणि कापड हरणाच्या कातडे किंवा गवत जमिनीवर ठेवून प्राणायाम करावे. आपण आता बघितलं तसे आजकाल एकदम स्पेशल मॉडर्नाइज झालेले योगा मॅट आणि ते वगैरे वगैरे. पण सगळ्यात मुख्य देश मॅट आहे जे वस्त्र आहे टायगर स्किन. हा टायगर स्किन जो आहे तो मॅक्सिमम हीट शरीरामधून अब्सॉर्ब करतो. टायगर स्किन हा इकडे उल्लेख केलेला नाही आहे पण
इकडे युजल पूर्वीच्या काळी ते यूज करायचे, ऋषीमुनी ते टायगर स्किनमध्ये बसायचे, तरच ते एकदम अँड सो दॅट द एफेक्ट ऑफ द प्राणायाम आणि आसनात एकदम व्यवस्थित आणि उत्तमपणे व्हायचं. योगी प्राणायामामध्ये आणि पृथ्वीचा वर सूक्ष्म शक्ती प्राप्त करते आणि ते चेतनाच्या सूक्ष्म आणि उच्च स्तर रूपक म्हणून मानाला जाऊ शकतो. अशा सिद्धीमध्ये प्राप्त झालेल्या शक्ती इतरांनी दाखवू नये. तो शांत ठिकाणी बसलेल्या असल्याने त्यांनी 3 तरापर्यंत जपाचा आवाज वाढवत प्रणव मंत्र उच्चार करावा. हा सर्व अडथळे दूर करेल आणि योगीतील अंतिम सिद्धासाठी हे पायरी आहे. हे जे मंत्राचा उच्चार प्रणव मंत्र ते म्हटलेलं आहे. प्रणवाची जास्त उल्लेख केल्या मांडव्य परिषदेमध्ये वैखरी, मध्यमा, पश्चिमी आणि परावाणी त्या प्रत्येक स्टेजवरती प्रत्येक ऑर्गनवरती जे ॲक्टिवेट होतं जास्ती आणि जसं जसं वरती जातं जसं स्थूल रूपातून सूक्ष्म रूपाने जातं की आपण सहस्रार चक्रपर्यंत पोहोचू शकतो. त्या मांडव्य परिषद आपण विचार केल्याबद्दल आणि आपलं चक्रध्यानबद्दल जास्त आपल्याला माहिती असणार त्यामुळे जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. तर आपल्याला अल्टिमेट एम टू सेल्फ रिअलाइज इज टू आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळावं हा आपला उद्देश आहे. हा आपला कॉन्फरन्सचा उद्देश आहे. सर एक 1 मिनिट या सकाळचे स्नान टाळावे. सकाळी वी शुड अवॉइड मॉर्निंग बेथिंग. मॉर्निंग बेथ म्हणजे काय? मॉर्निंग बेथ टेम्परेचर इज व्हेरी लो. देर इज लाइटलीहुड द बॉडी मे गेट कोल्ड अँड कफ. कोल्ड अँड कफ लाइटलीहुड ते कोल्ड अँड कफ विल बिकम अडचण होणार. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अडचण होणार म्हणून त्याच्याकरता ते सांगितलेलं आहे. असं we should do yoga before bathing. आणि सगळं तुम्हाला माहिती आहे मेडिटेशन सगळ्यात ब्रह्ममुहूर्त 1.5 hour बिफोर द सनराईज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. त्यावेळी द क्वांटिटी ऑफ द ओझोन इज द मॅक्सिमम. ऑक्सिजनपेक्षा ओझोन इज मॅक्सिमम बिकॉज द पोल्युशन इन द एअर इज लीस्ट. हवेत पोल्युशन इज लीस्ट. तर कंटेंट ऑफ द ओझोन इज मॅक्सिमम. तर एफेक्ट ऑफ द आसन प्राणायाम त्यावेळी जास्त असतं. हा याला रिसर्च प्रॉडक्ट आहे ओझोनवरती केलेले आहे. इज रिसर्च मेनी रिसर्च हॅज बीन कॅरीड आउट ऑन दिस. ओके जाऊ कसं आहे वरील आसनावर अभ्यासाला अडचण म्हणजे या सॉरी या टप्प्यात प्राण आणि अपान आणि एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात असून सूक्ष्म शरीरातील 5 महत्त्वाच्या व्यापैकी आणि अपान एक आहे. पंचप्राण तुम्हाला माहिती आहे. अपान, व्यान, प्राण, उदान, समान. हा अपान खाली जातो. अपान आणि प्राणावरती आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. ओके हीट वायू हॅज गॉट डायजेशन, ॲसिमिलेशन, अब्सॉर्प्शन अँड एक्सक्रीशन. ओके आणि प्रत्येक ऑर्गनवरती ॲक्टिवेट करतं ते पंचप्राण. हा मेडिकल सायन्समध्ये नाही. मेडिकल सायन्स एवढी एअर दिस इज पण योगाच्या शब्दामध्ये पंचप्राण आहे. तर 5 प्राण आहेत. 5 प्राणावरती त्यांनी एकदम चांगलं उद्योग घाटावर प्रतिपादित केलेलं आहे. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ओके या अवस्थेत प्रत्येकाचा सराव केला जातो. म्हणजे लक्ष आता आणि आनंदाच्या अवस्थाप्रमाणे दूर केलं जातं. इंद्रियांच्या या मार्गात मुख्य केवळ कुंभकाच्या सरावाने होतं. इंद्रियांना तो अंतराम ब्रह्म आहे असं समजलं जातं. गटाच्या टप्प्यावर सराव दिवसातून 3 तास वाढवले आहेत. ज्याला शहाणपणा, कल्पितता आणि इतर सिद्धी विकसित होते. त्याने स्वतःकडे ठेवली पाहिजे आणि त्याचा दिखावा करू नये. स्वतःला अलग करून रात्र दिवस त्याचा योगासनासाठी एकाग्र केले पाहिजे. या अवस्थेत मूळ चक्रातील कुंडलिनी किंवा सर्प अग्नी सर्व नायिका किंवा प्राण ऊर्जाच्या पात्रापर्यंत प्रवेश केला जातो. असं म्हटलं जातं की रिसर्च पण आता जे चालू आहे की सहस्रार चक्र, मूलाधार चक्रामधून सहस्रार चक्रापर्यंत कसं पोहोचू शकेल या मार्गाने, या तत्वोपनिषदमधून कसं ते त्याच्याबद्दल
स्टडी चालू आहे आणि सहस्र चक्र म्हणून बोलतो आणि वन शेवटी रिअलाइज सहस्र चक्र 1000 पॅटर्न्स रिअलाइज होऊ शकतं तर यू कॅन रीच द अल्टिमेट प्युअर कॉन्शियसनेस. आणि हे योगी आपल्या मनसा प्राणाचा प्रवाहामध्ये किंवा अत्यावश्यक ज्वलंत वायूच्या प्रवाहामुळे सुषुप्नामध्ये प्रवेश करतो आणि परिक्रिया अवस्था नावाचा परिंदरित स्थिती प्राप्त करतो. त्यानंतर धारणा किंवा एकाग्रतेची स्थिती येत जाते. ती मानवाच्या शरीरातील 5 घटकाचे 5 क्षेत्रातील ब्राह्मणासाठी जोडले जाते. पृथ्वी, पाणी, अग्नी, 5 वायू आणि आकाश आहे. शरीरातील 5 घटकांची परिस्थिती आहे. पृथ्वी पायापासून गुडघ्यापर्यंत आता एक उल्लेख केलेला आहे. गुडघ्यापर्यंत पृथ्वीचं म्हणजे पायापासून गुडघ्यापर्यंत पोचतं. गुडघ्यापासून गुरुद्वारापर्यंत पाणी पोचतं. आग गुरुद्वारापासून हृदयापर्यंत पोचतं. हवा हृदयापासून बुवाच्या मध्यमापर्यंत पोचतं. बुवापासून डोक्याच्या मुकुटापर्यंत पोचतं. नेक्स्ट स्लाइड. आकाशात धारणेने योगी आकाशात इतर उभं राहण्याची शक्ती प्राप्त करतो आणि त्याला आनंद मिळतो. त्यांनी 6 घटिका 2 तास 24 मिनिटं, एक घटिका म्हणजे 24 मिनिटं असे 6 घटिका धारणेने सराव केला पाहिजे. श्वास रोखून त्यांनी आपली इच्छा पूर्ण करण्याच्या आहारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे सगुण ज्ञान अनिमा सिद्धी आणि प्राप्त करणे. अनिमा अष्टसिद्धी 8व्या प्रकरणात सांगितलेलं आहे. अनिमा, महिमा, लगिमा, गरिमा, प्राप्ती आणि प्राकाम्य हे अष्टसिद्धीने सांगितलेले आहे. याच्यावर जास्त उल्लेख करत नाही आहे. हा निर्गुण ज्याला मग्न असतो तो 12 दिवसात समाधीत अवस्थेत घडतो. श्वास रोखून ज्ञानी मुक्त होतो. 9 समाधी अवस्थेत ज्यात जीवात्मा आणि परमात्माचा उच्च फरक किंवा समान असतात. योगी महाबंध, कोटेरी मुद्रा, उद्यानवन, योगी बंध हा सराव करतात. ज्यामुळे प्राण सुषुम्ना नाडीतून जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुषुम्ना नाडीतून प्राण जाणं किती अवघड आहे. आपण फक्त इडा आणि पिंगलावरती प्ले करतो. सुषुम्ना नाडी आपल्याला पोहोचायला म्हणजे आपल्याला कुंडलिनी शक्ती जागृत होते. प्राणायामचा अल्टिमेट एम आहे, अल्टिमेट बेनिफिट आहे कुंडलिनी जागृत करणं. वरील पद्धतीमुळे जठराची आग वाढते आणि योगीने जास्तीत अन्न सेवन करावं लागतं किंवा त्यांनी थोडं हे करावं. 12 जो वज्रवळीचा अभ्यास करतो तो योगिनी म्हणतो आणि सर्व सिद्धींचा भंडार म्हणतो. त्यांनी दररोज वज्रवळीचा सराव करावा. राजयोग किंवा निष्पत्ती अवस्था. वरील पद्धतीत आधारे योगी राजयोगापर्यंत पोचवतो जिथे त्याला कोणत्याही अडथळ्यात सामना करावा लागत नाही. राजयोग अवस्थेत तो नक्कीच भेदभाव आणि वस्तूबद्दल उदासीन प्राप्त करत होता. महाविष्णू सत्याच्या मार्गाचे दिवा म्हणूनच पाहिले पाहिजे. 3 वेद, 3 संध्या, 3 स्वर, 3 अग्नी आणि गुण आहे आणि हे सर्व ओम मध्ये ठेवले आहे. ज्याला याचा अर्थ कळतो तो सत्याच्या ध्येयापर्यंत पोचतो. ओम ध्वनी म्हणजे अ अक्षराने कमळात विस्तारत, यू अक्षरात तो फुटतो किंवा उघडतो आणि म अक्षराने नाद प्राप्त होतो आणि अधर्म मात्रा मौन होतो. ओंकारचं सगळ्यांना माहिती आहे, मी जास्त बोलत नाही त्यामध्ये. आता जसं कासव टॉटाईस आपल्या हात आणि डोकं स्वतःचा हात ओढून घेतो अशा प्रकारे हवेत चित्र काढतो आणि शरीरात 9 चितांमधून त्याचा विस्तार करतो. तो वराच्या दिशेने आणि पुढे श्वास घेतो आणि 9 चिदानंदमधून काढल्यानंतर त्याला एकटा आत्मनाडी असे म्हणतात. निष्कर्ष पद्मासने यम आणि नियम या अनेक आसनांच्या तपासणीवर उल्लेख आहे. संदर्भ 18 प्रदीपिका.
संयम, संविधा आणि निर्मिती समाधी प्रक्रियेद्वारा पतंजली सूत्रामध्ये मुंडी रंग योगाचा तपासणीवर उल्लेख आहे, तर उपनिषद ज्ञानामध्ये फारसं स्पष्ट करत नाही. उपनिषदामध्ये शेवटचं फक्त सुगुण आणि निर्गुण ज्ञानामध्ये उल्लेख आहे. 104 आणि 105 याच्यावर. त्या योगतत्वोपनिषदबद्दल माझ्या माहितीप्रमाणे माय कन्क्लुजन इज आसन प्राणायाम धारणावरती जास्त भर दिलेला आहे. यम आणि नियम, ज्ञान आणि समाधी यावरती कमी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तथापि आवश्यक 4 टप्प्याच्या सहनाने मंत्रयोग, लययोग आणि हठयोगाचा सरावाने कोणत्याही राजयोगाच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो आणि शेवटच्या वास्तव किंवा शुद्ध चेतनापर्यंत पोहोचू शकतो. असं माझं प्रेझेंटेशन होतं. काय प्रश्न असेल तर विचारा. मॅडम.